त्याचा तुम्ही कशा पद्धतीने त्याला मोबदला देणार आहात? किंवा जे जे पिढीजातपणे त्या दसई शेलोत्तर शेलोरी गासगाव 4 गावांच्या जमिनी ज्या तुम्ही 100% संपादित करणार, ताब्यात घेणार आहात, त्या शेतकऱ्यांना तुम्ही त्या गावातील अल्पभूधारक भूमिहीनांना काय देणार आहात ते शासनाने जाहीर केलेलं नाही. बरं, तुम्ही ही भागीदारी जी काय देणार आहात, या भागीदारीमध्ये शासनाने अनेक अशी मेघ मारून ठेवली की शासनाचेच प्रचलित जे काही हेड आहे शासन त्याच्यामध्ये सांगते की नियोजित नवनगरामध्ये राज्य शासनाच्या विविध विभागातील कार्यान्वित ज्या योजना आहेत त्या योजनांमधूनच सोयीसुविधा निर्माण केल्या जातील. म्हणजे त्यासाठी शासन पैसा देणार नाही, सरपेट निधी देणार नाही. ज्या डेव्हलपमेंट किंवा अनुषंगिक रस्ते किंवा सुविधा करायचे ते शासनाच्या विविध हेड खालीच करणार, त्यासाठी पैसा देणार नाही. मुंबई नाशिक महामार्गासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हे खर्च करत आहे. मग जर नोड बनवून तुम्ही जे काय करणार आहात, महानगर विकसित करणार आहात, तिथं ज्या शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी जमीन जाणार त्यांना 25%, ज्या नोडमध्ये जाणार संपादित केलेल्या जी ताब्यात घेतलेली जी काही गावं आहेत त्या गावातल्या शेतकऱ्यांना 30%, अशी भागीदारी तुम्ही देणार आहात. मग तिथं उर्वरित राहिलेलं जे 70%चं क्षेत्र आहे ते कोणाला देणार आहे? तर त्याच्यामध्ये शासनाने असं सांगितलं की नवनगरांमध्ये कृषीपूरक उद्योग, वाणिज्यिक व औद्योगिक गुंतवणूक, शैक्षणिक सुविधा व अनुषंगिक क्षेत्रामध्ये वृद्धी जी काही करायची ती शासन किंवा खाजगी उद्योगांमार्फत करण्यात येईल. म्हणजे उर्वरित आमचं त्या ठिकाणी राहिलेली 70% जमीन जी आमची शिल्लक राहील, लोकांना भागीदारी देऊन जी शिल्लक राहील ती खाजगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव आहे आणि हे षडयंत्र आहे. माझं तर आमचं शेतकऱ्यांचं ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा झाला, शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आलं की तुमच्याकडे मुंबई नाशिक महामार्गासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात जमिनी यापूर्वी संपादित केल्या, त्यावेळेस आम्ही जमिनी दिल्या. आज तुमच्याकडे त्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला 50-50 मीटर क्षेत्र महामार्गाच्या ताब्यात आहे. मग जे ताब्यात असलेल्या क्षेत्राच्या बाजूने का करत नाही? अशा पद्धतीने आम्ही मोपलवार साहेब जे MD आहेत रस्ते विकास महामंडळाचे त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या बाजूला मोठमोठे हॉटेल आणि धाबे आहेत ते तोडून कसे चालेल, उद्योग व्यवसाय आहेत ते तोडून कसे चालेल. मग मोठमोठे धाबे उद्योग व्यवसाय यांच्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचं बळी चालेल का? तर हे शेतकऱ्यांचं बळी देणारं शासन आहे, बळी घेणारं शासन आहे आणि समृद्धी नाही तर शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग ठरणार. बबनदादा, दुसरा विषय असा आहे की तुम्ही आता जो सांगितला की पर्याय मार्ग होता की मुंबई नाशिक महामार्गाला लागून त्यांनी तो हायवे बनवायला पाहिजे होता, महामार्ग बनवायला पाहिजे होता. एकंदरीत शेतकऱ्यांकडनं दुसरी एक मागणी अशी येते की जर शासनाला तो मार्ग बनवायचाच आहे तर मग शासनाने त्यांच्या वन जमिनीतून बनवावा. कारण वन जमीन जी आहे ती भिवंडीवरून जर आपण निघालो तर तिकडे माऊलीपासून तानसा आणि तिकडे सूर्यमाळ हा पूर्ण तानसाचा अभयारण्याचं क्षेत्र येतो. मग अभयारण्य क्षेत्रातून जर हा गेला तर त्याच्यामध्ये जवळजवळ 90% वनजमीन आणि 10% शेतकरी बाधित होणार आहे. हा एक पर्याय भविष्यासाठी राहू शकत नाही. तसं पाहता लोकांचंही तेच म्हणणं आहे की आम्ही वर्षानुवर्ष त्याग केले, आणखी किती आम्ही त्याग करायचा. मग त्यापेक्षा वन खात्याचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रातून हा रस्ता घेऊन जा, किंवा तुम्हाला आता इथून जर विगाव असा घेऊन जाता त्याऐवजी तुम्हाला वन खात्याच्या क्षेत्रातून तुम्हाला तो ढाकणे वाशाळा कोथळा गळमुंडा तिथून तो तुम्हाला कळसुबाई शिखराच्या पायथ्यावरून सिन्नर तालुक्यात आणखी 25-30 किलोमीटर अंतर कमी करून पण नेता येऊ शकतो. त्यात खूप मोठ्या प्रमाणात कमी शेतकरी कमीत कमी शेतकरी बाधित होतील. त्यानंतर शासनच त्याच्यामध्ये असं म्हणतंय की वनजमिनी याच्यामध्ये एकही ठिकाणी वनजमिनी ताब्यात घेतली जाणार नाही प्रत्यक्षात या रस्त्यामध्ये. आणि पर्यावरणक्षम जे काही संवेदन क्षेत्रे आहेत ते क्षेत्र टाळून हा रस्ता नेणार आहेत. मग शासनाला माझा सवाल आहे की शहापूर तालुका संवेदनशील क्षेत्रात इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये नाही का? म्हणजेच मग शासनच सांगते त्यांच्या शासन निर्णयामध्ये की पर्यावरण वन खात्याच्या जमिनी आणि पर्यावरण संवेदनक्षम क्षेत्रे, वन्यजीव क्षेत्रे, अभयारण्ये यातील जमिनी वगळून तुम्हाला त्यांना रस्ता नेण्याचं प्रयोजन आहे. तर मग शहापूर तालुका संवेदनशील पर्यावरण इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतोय. मग तरी देखील इको सेन्सिटिव्ह झोनमधून हा रस्ता नेण्याचं प्रयोजन काय आहे? तर याच्या पाठीमागं एकच कारण आहे, अनिलजी, धनदांडग्यांनी केंद्रात सत्ता आल्यानंतर या तालुक्यातील हा जो मुंबई नागपूर महामार्गाचा जो प्लॅन आहे याची ह्या प्लॅनचा जो काही आराखडा असेल, अलाइनमेंट असेल, याची प्रश्नपत्रिका फुटली आणि ती फुटल्यानंतर 2 वर्षापासून या तालुक्यात हा महामार्ग कुठून जातो हे ज्यांना समजलं त्या धनदांडग्यांनी, राजकारण्यांनी त्यांचे चेले चपेटे बगलबच्चे घालून मोठ्या प्रमाणात या महामार्ग जाणाऱ्या क्षेत्रापासून आजूबाजूच्या क्षेत्रात अब्जावधी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्या. त्यामध्ये सनदी अधिकारी असतील, काही माजी मंत्री असतील, आता सध्या केंद्रात राज्यात असलेल्या काही मंत्र्यांचे चेले चपेटे बगलबच्चे असतील.
अगदी साध्या नगरसेवक पासून तर मंत्री स्तरावर, काल तहसीलदार स्तरावरच्या अधिकाऱ्यापासून ते सनदी अधिकाऱ्यापर्यंत या रस्त्याच्या महामार्ग जाणार आहे त्याच्या बाजूला जमिनी घेऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचं मोठं असं रॅकेट या तालुक्यात जमिनींच्या मध्ये काळा पैसा गुंतवण्यासाठी लागलेलं आहे. आणि शेतकऱ्यांचा जीव जाणार, यांचा मात्र धंदा होणार, यांचा काळा पैसा पांढरा होणार आणि असं करून यांचीच समृद्धी होणार, या अधिकाऱ्यांची आणि राजकारण्यांची समृद्धी होईल. त्याच्यामुळे काही काही ठिकाणावर तर हा रस्ता खूप वेळा वाकडा आडवा तिरवा देखील वळवलाय, याचं अलाइनमेंट बदललं गेलंय. हा रस्ता विहीगाव मोखाण्यावरून विहीगाव चिंचले खैरे असा जो काही वाढला, ज्या पद्धतीने आधीचा जर नितीन गडकरी साहेब बांधकाम मंत्री राज्याचे असताना त्यांनी जे सर्वेक्षण केलं होतं त्याप्रमाणे जर हा रस्ता केला असता तर आणखी 12 मीटर अंतर या तालुक्यातलं कमी झालं आणि त्याच्यामुळे 600 करोड रुपये सरकारचे वाचले असते आणि कमीत कमी शेतकरी बाधित झाले असते. पण शासनाला जास्तीत जास्त शेतकरी बाधित करायचे, 25 ते 30 किलोमीटर अंतरावर मेगा सिटी बसवायचे आणि त्या मेगा सिटी मुंबई ते नागपूर महामार्गावरील जो रस्ता होतोय या रस्त्यावरील 24 मेगा सिटी 24 उद्योजकांच्या घशात घालायचे आणि त्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देण्याचं षडयंत्र रचलं गेले. आणि यात शेतकऱ्यांना जी भागीदारी योजना केली आणि जी याच्यामध्ये 1% एक FSI दिला जातो फक्त. या स्मार्ट सिटीमध्ये 1 FSI दिला जाणार आहे. अलीकडे शहापूरमध्ये 1.20 FSI येतोय आणि त्या ठिकाणी स्मार्ट सिटीमध्ये एक म्हणजे आमची उंची पण कमी करून टाकली, आम्हाला क्षेत्रही कमी दिलं. बरं, दुसरी गोष्ट, आज शेतकरी असेल, शेतकऱ्यांना देतील ना भविष्यात, कदाचित शेतकऱ्यांच्या मनात आलं तर देतीलही शासनाला, पण भागीदारी अशा स्वरूपाची अजिबात नसते. आज शासन स्तरावरच्या एका भागीदारांनी जी भागीदारी मांडली ती भागीदारी दुसरा भागीदार जो शेतकरी त्याला मान्य नसेल म्हणून शेतकरी विरोध करतात. भविष्यात शासनाशी चर्चा करतील शेतकरी आणि शेतकऱ्यांना जर हित होणार असेल, त्याची खरोखर समृद्धी देणारं पॅकेज हे जे काय दिले हे समृद्धी देणार नाहीच आहे. जर शासनाने भविष्यात काय झालं तर शेतकरी तयारी होते. पण आज या पॅकेजमध्ये तरी आज तरी त्यांचं मरण दिसते आणि त्यांना याच्यात काही दिले नाही. अहो 10वी BA BCom BSc झालेल्या आमच्या मुलांना, भूधारकांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना तुम्ही टर्नर फिटर वेल्डर असे फसवणूक नाही, यांचं प्रशिक्षण देणार म्हणजे फसवणूक नाही. एकंदरीत आता शेतकऱ्यांची मुलं देखील शिकू लागलेली आहेत, ते उद्या इंजिनियर होत आहेत, डॉक्टर होत आहेत आणि त्यांच्यासाठी ते ITIचं शिक्षण देणार असं त्यांचं काहीतरी प्लॅनिंग आहे. ते बरोबर आहे का? हो. तर त्या या शेतकऱ्यांच्या मुलांना भूधारक जे असतील त्या भूधारकातल्या एका पात्र व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे टर्नर फिटर वेल्डर आणि नर्स असं प्रशिक्षण देणार. आता अनेक जे तुम्ही सांगा BA BCom BSc आपली मुलं व्हायला लागली, शैक्षणिक बाबतीत सुधारणा होत चालली, प्रगती होत चालली आणि आमच्या मुलांना तुम्ही टर्नर फिटर वेल्डरचं प्रशिक्षण देणार. बरं, त्यात नोकरी नाही, फक्त प्रशिक्षण आहे. माझं तर शासनाला कुल आव्हान आहे. मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही वारंवार गेलो, पालकमंत्र्यांच्याकडे गेलो, मुंबई महापालिकेचे आयुक्त महापौर यांच्याकडे गेलो, वारंवार आम्ही आमदार खासदारांच्या माध्यमातून शासनाकडे पत्रव्यवहार केला. तरी देखील मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत 45 वर्षापासून लढत असलेल्या भातसा प्रकल्पग्रस्तांसाठी बैठक घेतली नाही. पालकमंत्र्यांनी महापौर आणि आयुक्त त्यांची सत्ता असलेल्या महापौर आणि आयुक्तांना आदेश दिले की भातसा प्रकल्पातील बाधित जी गावं आहेत, पालेरी, पाचेरी, वाकीचापाडा, घोडेपाऊल या गावातील प्रकल्पग्रस्त 27 जे शेतकरी आहेत त्यांना मुंबई महापालिकेच्या सेवेत नोकरी द्या. महसूल मदत पुनर्वसन मंत्री त्यावेळेचे पतंगराव कदम यांनी शासनाला आदेश दिले की त्यांना नोकऱ्या महापालिकेत द्या, त्यांचं पुनर्वसन करा. पुनर्वसनाचे आराखडे शासनाकडे गेले, तीन वर्ष आराखडे शासनाकडे गेल्यानंतर शासनाला लाज वाटली नाही या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करावं. पालकमंत्र्यांच्याकडे आम्ही वारंवार पालकमंत्री सांगत असतील की शेतकऱ्यांना भागीदारी मिळणार आहे. तुम्ही या जिल्ह्यातले पालकमंत्री म्हणून आता 2 वर्षापासून कार्यरत आहात, तुम्ही या प्रकल्पग्रस्तांसाठी, या तालुक्यातल्या प्रकल्पग्रस्तांसाठी काय केले? तुम्ही कधीतरी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांना सांगितलं का की आता शहापूर तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडून द्या, तर आणि तरच तुम्हाला आपल्याला लोकांच्या दारात राहण्याचा अधिकार तुम्हाला राहील. आज तुम्ही कुठल्या नैतिकतेने लोकांच्या दारात जायला तुम्हाला अधिकार कुठला आहे? तुम्ही असं कुठल्या प्रकारचं लोकांचं चांगलं काम केलं, त्यांचं पुनर्वसन केलं की त्यांना प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्या तरच तुम्हाला लोकांच्या दारात जमिनी मागण्यासाठी जाण्याचा अधिकार राहील. आणि जी तुम्हाला या मागची आणखी मेक सांगतो की काही राजकीय पक्ष सत्तेत असलेले त्यांच्या बगलबच्च्यांच्या माध्यमातून गावी जाऊन सांगत आहेत शेतकऱ्यांना की बाबा सासरा येतो जावायला सांगतो, बाप येतो लेकीला सांगतो की जाऊ द्या या रस्त्याला जमिनी आणि हे असं होणार आहे तसं होणार आहे, अशी स्मार्ट सिटी होईल, तुमचा असा उद्धार होईल. काही बगलबच्चे सोडले, अशा प्रकारची एजंट, अशा प्रकारची काही दलाल, अशा प्रकारची काही माणसं गावोगावी फिरायला लागलीत.
नागपूरमधल्या एका NGO एका संस्थेला काम दिलं गेलं की कम्युनिकेटर म्हणून, की तुम्ही जायचं गावागावात लोकांना पटवायचं की तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होणार आहे, कसा विकास होणार आहे, तुम्ही जमिनी द्या प्रकल्प या योजनेसाठी तुमचा चांगल्यापैकी विकास होईल, तुमचा असा फायदा होणार आहे, तुमचा तसा फायदा होणार आहे, अशा पद्धतीने रंजकपणे पटवून दिले जाते. आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांची भलावण करण्याचं काम करण्यासाठी काही RSSचे कार्यकर्ते, आम्ही दसईमध्ये त्या गावामध्ये आम्ही ते RSSचे जे काही कार्यकर्ते होते त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कुठले, तुम्ही का गावात प्रत्येकाच्या घरोघरी फिरता, तुम्ही कशासाठी गावामध्ये या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या महिलांचे आमचे फोटो काढण्याचं काम कशासाठी करता. तर त्यांनी सांगितलं आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत. त्यांच्याकडे ओळख मागितली, ओळखपत्र दाखवा, तुम्ही कुठल्या संस्थेचे कार्यकर्ते आहात. तर त्यांना एकही ओळखपत्र दाखवता आलं नाही. आणि ते जर जे कार्यकर्ते त्यांना विचारलं बाबा तुम्ही कुठले, तर त्या एका महिलेने सांगितलं की मी नागपूरची, दुसऱ्या एका गृहस्थांनी सांगितलं मी औरंगाबादचा, तिसऱ्या एका गृहस्थांनी सांगितलं मी बीडचं. अरे बीड, औरंगाबाद, नागपूरची मंडळी येऊन किंवा आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत असं सांगून आमच्या गावातील माता भगिनींना पटवण्याचं काम करतायत किंवा कशा पद्धतीने या महामार्गासाठी या नोटसाठी तुम्ही जमीन द्या, तुमचा विकास होईल आणि आमच्या महिलांचे फोटो काढून हे फोटो शासनाला किंवा त्यांच्या जी संस्था जी ठेकेदारी जे लोकांना पटवण्याचा ठेका घेतलेली जी संस्था आहे त्या संस्थेला पाठवण्याचं काम करून आमच्या शेतकऱ्यांना अपमानित करून आणि बळजबरीने घरात घुसून लोकांच्यावर मोठ्या प्रमाणात दादागिरी, गुंडगिरी, दहशतीचा वापर करून त्यांना या योजनेत सहभागी होण्यास आम्ही सहमती आहे आमची अशा प्रकारे लिहून घेण्यासाठी दबावाचा वापर केला जातोय. माझा स्पष्ट आरोप आहे या ठिकाणी यंत्रणेवर. शहापूरचे तहसीलदार देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दलालांच्या माध्यमातून वापर करून शेतकऱ्यांच्यावर दबाव आणण्याचं काम करतात. या तालुक्यातील शेतकरी उत्स्फूर्तपणे आंदोलन करत असताना देखील आणि या तालुक्यातल्या संघटना त्यांना चांगल्यापैकी जी शासनाची योजना आहे, पॅकेज आहे ते समजून सांगण्याचं काम करत असताना देखील ते उलट आमच्यावर आरोप करतात की तुम्ही लोकांना पेटवण्याचं काम करतो. अरे ज्याचं पोट रिकाम आहे, ज्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे ती पेटणार नाही, मग का तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहेत का? आणि तुम्ही शासनाचे दलाल म्हणून तहसीलदार या ठिकाणी काम करणार असतील तर त्यांना तहसीलदारांना आणि महसूल खात्याच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना एकाही गावामध्ये घुसू दिले जाणार नाही. आणि जर त्या शासनातले कोणी किंवा सामाजिक संस्थांचे कोणी किंवा प्रतिनिधी जर लोकांच्या त्याच्यावर दादागिरी बळाचा वापर करून लोकांच्या घरात जाऊन त्यांच्या सहाय्याने किंवा बळजबरीने जर जमीन घेणार असाल तर आम्ही त्यांना देखील घरातून फटके दिल्याशिवाय सोडणार नाही. एकंदरीत आपण काल दसई या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांना 200 ते 250च्या शेतकऱ्यांच्या जमावणी पिटाळून लावलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा जो उद्रेक आहे तो काल अधिकाऱ्यांना कळाला असेल. एकंदरीत काय वातावरण होतं त्या ठिकाणी, कोणकोणते अधिकारी आले होते? आणि जी गेल्या 5-6 दिवसापासून या संदर्भातलं पॅकेज लोकांच्या गावोगावी जे लोक बैठक घेतात, चर्चा करतात, त्यातून या पॅकेजवर चर्चा झाली. त्यानंतर आपल्या हातात काय मिळणार हे सगळं लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने दसईमध्ये काल 2 वाजता शासनाचे भूसंपदा अधिकारी रेवती गायकर आणि महसूल अधिकारी येणार ही कुणकुण लागली शेतकऱ्यांना. त्यांनी कशा पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तलाठी मंडळ अधिकारी यांनी गावामध्ये बैठकीचे नियोजन केलं. पण शेतकऱ्यांना हे पॅकेज आधीच माहीत आहे, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आम्हाला अधिकाऱ्यांचं ऐकायचंच नाही, आम्हाला ते मान्यच नाही, ते ऐकून करणार काय. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी गावाच्या विषयावर येऊन त्या अधिकाऱ्यांना तिथं अडवलं. पण असं करताना त्या अधिकाऱ्यांना त्या तिथल्या जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. ते अधिकारी निघून गेले. तहसीलदार काही आडेल तट्टूपणा करून त्या ठिकाणी बसले, आणखी वेळ नंतर तेही निघून गेले. पण त्याच वेळेस गावात बाकी काही NGOचे कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी आम्ही जेव्हा तिथला जो काही कार्यक्रम होता आम्हाला लोकांनी बोलवलं, अशा प्रकारचा प्रकार घडलाय म्हणून अधिकारी आले, तुम्ही या. आम्ही गेलो त्या ठिकाणी. गेल्यानंतर तिथून अधिकाऱ्यांना समजावून सांगितलं की शासनाला आमचा असा निरोप आहे की आम्हाला स्मार्ट सिटी इथं नकोच आहे, आम्हाला स्मार्ट सिटीसाठी जमीन देऊन आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही. त्यामुळं तुम्ही शासनाला हा निरोप द्या किंवा तसंही या पंचक्रोशीतली जी गावं आहे त्यांना मेगा सिटी नको आहे. आणि त्यानंतर आम्ही तिथून अधिकाऱ्यांनी पिटाळून लावल्यानंतर आम्ही गावात गेलो. गावात गेल्यानंतर आमची रॅली जात असताना काही लोक 2-3 लोक की जी आमच्या गावातील नाहीत किंवा त्या परिसरातील नाहीत ती लोक आमची व्हिडिओ शूटिंग करत होती. त्यानंतर त्या गावात तिथे आलेल्या महिलेला त्या लोकांनी सांगितलं की ही महिला पण दररोज गावामध्ये येते आणि लोकांना पटवते, लोकांच्या सह्या अंगठी घेते आणि हे करते. तर आमच्या महिला कार्यकर्त्यांनी तिचा मोबाईल बघितला तर त्या दसई गावातल्या जवळजवळ 25 ते 26 महिलांचे फोटो त्या महिलेच्या मोबाईलमध्ये काढलेले होते. आणि हे लोक जे 2-3 दुसरे अनोळखी माणसं होती ते व्हिडिओ शूटिंग करत होते. आमची जी रॅली चालली होती, शेतकऱ्यांचा एकजुटीचा विजय असो अशा घोषणा त्यांची रॅली चालली होती, जे फोटो काढण्याचं काम करत होते. लोकांनी हटकलं की का तुम्ही काय करता, कोण तुम्ही काय सरकारी अधिकारी आहेत का?
ते विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही आम्ही अधिकारी नाही. मग अधिकारी मग कोण आहेत तुम्ही, कुठल्या संस्थेचे संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत का ते सांगा. ओळखपत्र मागितलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत. मग सामाजिक कार्यकर्ते कुठले आहेत तुम्ही, ओळखपत्र आहे का, ओळखपत्र मागितलं तर नाही आमच्याकडे ओळखपत्र नाही. ते वयस्कर वयोवृद्ध जी महिला जी होती कार्यकर्ती तिला विचारलं तर ती बोलते नाही ओळखपत्र वगैरे नाही काय. मग तुम्ही सरकारी अधिकारी आहेत का, नाही सरकारी नाही आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत. त्यांना विचारलं तुम्ही कुठलं, त्या महिलेने सांगितलं मी नागपूरची. त्यानंतर एक नागरिक बोलले की त्यांना विचारलं तुम्ही कुठले, तर एकाने सांगितलं बीडचं, एकाने सांगितलं औरंगाबादचं. तर मग लोकांना तिथं मग लोकांनी त्यांना जो काही जनप्रक्षोभ होता 4 तास जर विषयावर आंदोलन चालू आहे त्या विषयाच्या संदर्भात लोकांचा शेतकऱ्यांचा जर विरोध आहे तर तुम्ही कम्युनिकेटर म्हणून म्हणवणार आहे. जर काही सामाजिक संस्थांचे ज्या संस्थेला लोकांना पटवण्याचा ठेका दिला आहे त्यांचे कार्यकर्ते येऊन गावात जर तिथे 4-4 तास इथं आंदोलन रस्त्यावर चालू आहे आणि तुम्ही गावातील लोकांच्या सह्या अंगठे घेता किंवा त्यांचे फोटो आमच्या महिलांचे काढता तर लोकांचा उद्रेक होणं साहजिक आहे. लोकांनी पिटाळलं त्यांना धक्काबुक्की केली लोकांनी. पण प्रक्षोभाच्या पुढे जर तुम्ही प्रक्षोभ गावात चालू आहे त्या गावातलं शेतकऱ्यांचं आंदोलन आणि तुम्ही कोण बाहेरच्या जिल्ह्यातले